तुमच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असल्यास वास्तुशास्त्रानुसार ही स्थिती अशुभ मानली जाते. हिंदू परंपरेत दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे असे सांगतात. यम म्हणजे साक्षात मृत्यू, त्यामुळे या दिशेची ऊर्जा तीव्र आणि उष्ण स्वरूपाची असते. जर या दिशेतील दोष दूर करण्यासाठी उपाय केले नाहीत तर दक्षिणमुखी घरात आर्थिक समस्या, ताणतणाव, वादविवाद आणि अचानक धनहानी सारख्या समस्या वारंवार येऊ शकतात. अशा घरातील लोक कायम भीतीखाली जगतात. दक्षिणमुखी घरात आजारपण, अपघाताची शक्यता जास्त असते. पण काही उपाय केले तर दक्षिणमुखी घरात सकारात्मक ऊर्जा स्थिर राहू शकते. तसेच घरातील दोष कमी होऊ शकतात. चला तर मग दक्षिणमुखी घरात सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी आणि वास्तुदोष कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया. मुख्य दरवाजावर लाल रंगाने स्वस्तिक, ओम आणि त्रिशूळ काढा. प्रत्येक शनिवार किंवा मंगळवारी पिंपळाच्या लाकडापासून बनवलेल्या लेखणीद्वारे गेरूच्या मिश्रणाने म्हणजेच गेरू, सिंदूर आणि तूप याचे मिश्रण करून मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला किंवा दोन्ही बाजूला स्वस्तिक, ओम आणि त्रिशूळाचे चिन्ह काढा. हे काम शक्यतो सूर्योदयानंतर करावे. तसेच हे करताना ओम नमो शिवाय किंवा ओम ह्रीं क्लीं शनैश्चराय नमः मंत्राचा जप करावा. हा उपाय केल्याने दक्षिणमुखी दारातून येणारी तीव्र आणि उष्ण ऊर्जा नियमित राहते. घरात धनसंपत्ती, आरोग्य आणि नातेसंबंध टिकून राहतात. लक्षात ठेवा, स्वस्तिक नकारात्मक शक्ती आहे आणि अपशकुन यांना घरात येण्यापासून रोखते. दक्षिणमुखी दाराच्या दोन्ही बाजूला तुळस किंवा आवळ्याचे रोप लावा. घर दरवाजाच्या दोन्ही बाजूला थोडी जागा असेल तर तिथे तुळस, शमी किंवा आवळ्याचे रोप लावा. समजा रोप जमिनीतच लावण्यासाठी जागा नसेल तर कुंडीचा वापर करू शकता. तुळशीला रोज पाणी देऊन तिच्यासमोर दिवा लावा. ही झाडे दक्षिणेकडील तप्त ऊर्जेचा सत्वगुणांमध्ये रूपांतरित करतात. असे केल्याने घरात सुख, समृद्धी, शांतता आणि समतोल कायम राहतो. वास्तुदोषामुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक समस्या कमी होतात. या वनस्पती दैवी असून घरासाठी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. मुख्य दरवाजावर लोखंडी किंवा तांब्याच्या वास्तू पिरामिड लावा. दक्षिणमुखी घरात प्रवेशद्वाराच्या अगदी वर ताम्र किंवा तांब्याचा वास्तू पिरामिड लावू शकता. तसेच ओम नमः शिवाय लिहिलेले ताम्र यंत्र किंवा दगड देखील लावू शकता. पिरामिड किंवा यंत्र लावण्यापूर्वी ती जागा पाण्याने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर पूजा करावा. हा उपाय केल्याने घरातील गोंधळ, भीती, नुकसान आणि वारंवार होणारे वाद कमी होतात. नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश घरात होत नाही. घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. या उपायांचा महत्त्वाचा फायदा म्हणजे घरात वाईट नजरेपासून बचाव होतो. काळी मिरी आणि मोहरीचा उपाय. शनिवारी 7 अख्खी काळी मिरी, 1 चिमूटभर मोहरी आणि थोडे काळे मीठ घेऊन घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यात टाकावे किंवा मातीत दाबावे. दुसऱ्या दिवशी केर काढताना ते घराबाहेर फेकून द्यावे. हा उपाय केल्याने घरात पसरलेला नजर दोष, शनिदोष आणि अदृश्य बाधा दूर होतात. आर्थिक लाभात येणारे अडथळे, अनावश्यक खर्च आणि दारिद्र्यपणा कमी होतो. दक्षिणमुखी दोषामुळे घरात येणारे मानसिक अशांतता दूर होते. पंचमुखी हनुमानजीचे चित्र किंवा यंत्र दारावर लावा. दक्षिण दिशेवर शनी, यम आणि राहू यासारख्या ग्रहांचा प्रभाव अधिक असतो. पंचमुखी हनुमानजी दक्षिणेच्या सर्व दोषांपासून संरक्षण करतात. म्हणून दाराच्या वर किंवा दारासमोरील भिंतीवर पंचमुखी हनुमानजीचे चित्र किंवा यंत्र लावा. प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून ओम हम हनुमते नमः या मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने शत्रुबाधा, तंत्रमंत्र प्रभाव, दारिद्र्य आणि भीतीपासून रक्षण होते. घरात धैर्य, साहस आणि सुखशांती वाढते. दक्षिण दिशेकडील उष्ण आणि असंतुलित ऊर्जेत समतोलपणा राहतो.